हाय, मी मृण्मयी अवचट. आपल्याला लग्नाची जी ज्वेलरी हवी असते ती हेवी हवी असते, पण मग ती हेवी नंतर कुठे घालायची हा आपल्याला प्रश्न पडतो. खूपदा आपण लग्नात घेतलेली ज्वेलरी आपल्या लॉकरमध्येच पडून राहते. पण एक असा पर्याय जर आपल्याला मिळत असेल, जी हेवी ज्वेलरी पण तुम्ही लाईट करून वेगवेगळ्या पद्धतीने घालू शकत असाल तर किती बरं होईल. असाच एक प्रकार मला मिळाला आहे. विनीत ज्वेलरी हे एक डिझायनर ज्वेलरीची ही ब्रँड आहे आणि त्यांनी अशा प्रकारच्या ज्वेलरी केल्या ज्या तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने घालू शकता. गोल्ड ज्वेलरी आहे, आपण इन्व्हेस्ट केल्यावर तो लुक आपल्याला टिपिकल वाटतो, तोच तो वाटतो. ह्याला पर्याय म्हणून एकच ज्वेलरी तुम्ही 5 ते 6 वेळा असं वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या ओकेजन आणि ड्रेसच्या हिशोबाने घालू शकता. इथे माझ्याबरोबर तिथली डिझायनर आहे नुती धरोड आणि ती मला आत्ता दाखवते आहे हे कसे आपण वेगवेगळ्या पद्धतीने घालू शकतो ते. हा एक सेट आहे. ह्याला त्यांनी जे पेंडंट्सचा जो शेप आहे हा मटाराचं जे साल असतं ह्याच्यापासून प्रेरणा घेऊन केलेला आहे. यांच्या प्रत्येक ज्वेलरीच्या क्रिएशनमध्ये त्यांचा एक इन्स्पिरेशन आहे, त्यांची एक स्टोरी आहे. सो हे मटाराचं जे शेंगेचं साल असतं तसा त्यांनी शेप दिला आहे आणि आता ती दाखवेल. हे वुडन बीड्स आहेत, याला त्यांनी हा रंग दिला आहे. खूप महाग होऊ नये म्हणून हा एक पर्याय त्यांनी केला आहे. ती आता दाखवेल ह्याला कसं वेगवेगळ्या पद्धतीने आपण घालू शकतो ते. हा पहिला प्रकार झाला ज्याच्यामध्ये जसा हा दिसतोय सेट तसंच घातलं आहे. हे वुडन बीड्स आणि ह्या पेंडंट्स, ह्याला हे गोल्ड आहे पण त्यांनी डायमंडचा लुक दिला आहे. दुसरा पर्याय आहे ज्याच्यामध्ये ती हा उलटा जो हा भाग आहे याला मीनाकारी केला आहे. हा बनारसी मीनाकारीचा प्रकार आहे. ही डाईंग आर्ट आहे. याच्या शेवटच्या 3 फॅमिलीज उरल्या ज्या हा मीनाकारीचा प्रकार करतात. हा मागचा भाग झाला. ही दुसरी पद्धत. तुम्हाला खूप हेवी लुक नको असेल आणि छोट्याशा एखाद्या फंक्शनला तुम्हाला घालायचं असेल तर हा एक पर्याय आहे ज्याच्यामध्ये तुम्ही हे मागे त्यांनी दोरी दिली आहे. हा पूर्णतः सिल्वर लुक येतो आणि तुम्ही छोटंसं हे गळ्यात घालू शकता. हा तिसरा प्रकार झाला. आता हे तुम्हाला जर सिल्वर नको असेल आणि गोल्डन हवं असेल आणि मीनाकारी दिसायला हवी असेल तर तुम्ही हा प्रकार घालू शकता. हा चौथा प्रकार झाला. आणि याच्यासुद्धा मध्ये आपल्याला हे जर सिल्वर आपल्याला बीड्स नको असतील तर वेगवेगळ्या रंगातले हे बीड्स अवेलेबल आहेत, तर तुम्ही हे सुद्धा चेंज करू शकता तुमच्या ड्रेसप्रमाणे. हे साधी मोत्याच्या या माळा आहेत, याला मागे दोरी दिलेली आहे. हे सुद्धा तुम्ही चेंज करू शकता. अजूनही याच्यामध्ये ती इनोव्हेशन करून दाखवेल आपल्याला. ह्याच्यामध्ये सगळ्यात त्या छोट्या कड्या दिल्या आहेत आणि छोट्याशा दिल्या आहेत आणि त्या डिझाईनमध्ये इतक्या छान पद्धतीने ब्लेंड केल्या आहेत की त्या अशा उठून येत नाहीत. त्या कुठे दिल्या आहेत याही कळत नाही. आता हा 4 प्रकारे आपण बघितला हा कसा घालतात. आता हा 5वा प्रकार ती दाखवते आहे. याच्यामध्ये तिने मधला जो अख्खा जो पेंडंटचा भाग होता, मटाराचा जो भाग होता, मटारच्या सालीसारखा दिसणारा, त्याचा तिने एक त्रिकोण करून एक त्याचं वेगळं पेंडंट तयार केलं आहे. हा 5वा प्रकार आहे. याच्यात तुम्ही बघू शकता हे जे 3 होते ह्याचा तिने एक असं सर्कल केलं आहे आणि हा गोल्डन भाग तिने दाखवला आहे या बीड्स बरोबर. आता तुम्हाला गोल्डन नको असेल आणि हा सिल्वर हवा असेल तर हा भाग तुम्ही पुढे ठेवू शकता. हा 6वा प्रकार झाला. याची कडी जरा नीट ॲडजस्ट करून घालायला लागेल, त्याच्याने हे फ्लॅट राहील. आणि हा 6 प्रकार झाला. तर ह्या एकच नेकलेस तुम्ही तुमच्या ओकेजनप्रमाणे तुमच्या ड्रेसप्रमाणे 6 वेळेला घालू शकता. असाच अजून एक प्रकार आहे, त्याचं थीम आहे स्वस्तिक. स्वस्तिक हा शेप घेऊन तिने हा सेट बनवला आहे आणि हे पेंडंट्स तिने असे दिले आहेत ह्याला आणि ही कानातली आहेत आणि ह्याला कलर स्टोन्स बरोबर, हे गोल्ड आहे आणि कलर स्टोन बरोबर ह्याचा तिने वापर करून हा सेट बनवला आहे. आता बघूयात हा सेट कसा वेगवेगळ्या पद्धतीने घातला जातो ते. याला मॅग्नेट आहे त्यामुळे कडीच्या ऐवजी इथे मॅग्नेटनी हे अटॅच होतं. हा पहिला पर्याय आहे. याच्यामध्ये हा स्वस्तिकचं जे पेंडंट्स आहेत आणि गोल्ड कलर हा दिसतोय आणि हे गोल्डन जे तिने स्टोन्स वापरले आहेत हे दिसतात. याच्या बरोबरीने कानातली पण आहेत, ही पण तशीच आहेत गोल्ड कलरची, स्वस्तिक आणि कलर स्टोन बरोबर. याचा दुसरा पर्याय म्हणजे याच्या दुसऱ्या बाजूला त्यांनी हे सिल्वर लुक दिला आहे याला
आणि हे तुम्ही उलटा करूनही घालू शकता. म्हणजे तुम्हाला जर सिल्वर भाग पुढे हवा असेल तर तुम्ही ही कडी तुम्ही वेगळी करू शकता, हा वरचा भाग, आणि हे सिल्वर करू शकता. त्याच पद्धतीने हे सुद्धा आपल्याला मागच्या बाजूला त्यांनी सिल्वरचा याला फिनिश दिला आहे आणि त्याला आपण उलटं करून घालू शकतो. हे मॅग्नेटचं याला हुक आहे हा, आणि हा सिल्वर पार्ट पुढे येतो. हा दुसरा प्रकार झाला. तर तुम्हाला जिथे गोल्ड कमी हवं असेल आणि सिल्वर बरोबर कॉम्बिनेशन करायचं असेल तर तुम्ही असं करू शकता. आपल्याला एकच ज्वेलरी तीच घालायला कंटाळा येतो, त्यावेळेला आपल्याला असे जर पर्याय मिळाले जिथे एक ज्वेलरी आपण वेगवेगळ्या 6 पद्धतीने, 2 पद्धतीने, 4 पद्धतीने घालू शकू, तर आपण त्या ज्वेलरीचा वापर जास्त वेळा करू शकतो. आपल्या साडीनुसार, आपल्या ड्रेसनुसार, आपल्या ओकेजनच्या अनुसार आपण ह्याला चेंजेस करून आपल्या त्या ज्वेलरी पीसला परत परत घालू शकतो. लॉकरमध्ये न ठेवता आपल्या ओकेजन्समध्ये त्याचा वापर जास्त होऊ शकतो. अशा प्रकारची ज्वेलरी तुम्ही नक्कीच तुमच्या वॉर्डरोबमध्ये, तुमच्या कलेक्शनमध्ये ॲड करू शकता. आणि लग्नाच्या सीझनमध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारच्या ज्वेलरीमध्ये इन्व्हेस्ट करू शकता जी ब्रायडलही दिसते, हेवीही दिसते, पण तुम्ही त्याला वेगवेगळ्या पर्यायांनी वेगवेगळ्या ओकेजनला घालू शकाल.